19 वर्षाच्या अयान अहमद तन्वीर अहमदने नाशिकच्या कॉर्पोरेट जिहाद प्रकरणालाही मागे टाकत एका नव्या जिहादाला जन्म दिला आहे। नाशिकचं अशोक खरात प्रकरण, रवींद्र एरंडे प्रकरण आणि कॉर्पोरेट जिहाद प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला असतानाच आता अमरावतीतील अचलपूर आणि परतवाडा या जुळ्या शहरातून आणखी एक प्रकरण उदयास आलं आहे। 180 अल्पवयीन मुलींना सोशल मीडियाच्या माध्यमातून जाळ्यात ओढून त्यांचं लैंगिक शोषण करणाऱ्या अयान अहमद तन्वीर अहमदला पोलिसांनी अटक केली आहे। हा आरोपी त्याच्या या कृत्यांचं अश्लील व्हिडिओ चित्रीकरण करून ते सोशल मीडियावर प्रसारित करायचा। जिहादी मानसिकता घेऊन गुन्हे करणाऱ्या या तरुणाला पॉस्को आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून हे सर्व प्रकरण उघडकीस कसं आलं आणि हा अयान अहमद तन्वीर अहमद नेमका आहे तरी कोण, त्याला कुठल्या राजकीय पक्षाचा अभय आहे, सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी वृंदा लासे आणि कॅमेरावर आहे जयेश पाटील। आमदार प्रवीण तायडे यांनी केलेल्या तक्रारीनंतर अमरावती जिल्ह्यातील परतवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही मुलींचे आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। या माहितीच्या आधारे तपास सुरू करण्यात आला। त्यातूनच समोर आलं एक धक्कादायक वास्तव। भाजप राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांनी या प्रकरणात धक्कादायक दावा केला आहे। सुमारे 180 अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण झाले असून 350 हून अधिक व्हिडिओ व्हायरल झाल्याचे त्यांनी म्हटले आहे। शिवाय आरोपी अयान अहमद हा MIMचा कार्यकर्ता असल्याचा दावाही अनिल बोंडे यांच्याकडून करण्यात आला आहे। आरोपी अयान अहमद हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, विशेषतः इंस्टाग्राम आणि टेलिग्राम याचा वापर करून अल्पवयीन मुलींशी संपर्क साधायचा। सुरुवातीला मैत्री, नंतर प्रेमाचं नाटक आणि त्यानंतर विश्वास संपादन करून तो त्यांचं लैंगिक शोषण करून त्याचं अश्लील चित्रीकरण करायचा। याहून धक्कादायक म्हणजे या मुलींच्या इच्छेविरुद्ध काढलेले फोटो आणि व्हिडिओ तो सोशल मीडियावर प्रसारित करत असे। या प्रकरणात तब्बल 180 हून अधिक मुलींचे व्हिडिओ प्रसारित करण्यात आले असल्याचा दावा करण्यात येत आहे। काही वृत्तांनुसार हा आकडा 350 व्हिडिओ पर्यंत जाऊ शकतो। या व्हिडिओच्या आधारे आरोपी मुलींना ब्लॅकमेल करायचा आणि बदनामीची भीती दाखवून त्यांच्यावर दबाव आणला जायचा। त्यामुळे अनेक पीडित मुली आणि त्यांचे कुटुंबीय अद्याप तक्रार देण्यासाठी पुढे आलेले नाहीत। या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केला असून आरोपी विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 294, पॉस्को कायद्याचं कलम 8 आणि 12 तसेच IT ऍक्ट 2000 च्या कलम 67 आणि 67 अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आता पॉस्को कायद्याचं स्वरूप काय आहे थोडक्यात जाणून घेऊया। ज्यात 18 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या मुलांचं शोषण होतं। उत्पीडन, अश्लीलता अशा गंभीर गुन्ह्यांविरोधात हा कायदा कवच म्हणून काम करतो, ज्यात आरोपीला जन्मठेपेपर्यंत शिक्षा होऊ शकते। या गुन्ह्याची सुनावणी विशेष न्यायालयापुढे होते। सध्या पोलिसांनी आरोपीचा मोबाईल जप्त केला असून त्यातील डेटा तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे। तसेच सोशल मीडियावर व्हायरल झालेले आक्षेपार्ह व्हिडिओ महाराष्ट्र सायबर विभागाकडून हटवण्याचे काम सुरू आहे। दरम्यान आता या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळातही मोठी खळबळ उडाली आहे। डॉक्टर अनिल बोंडे यांनी या प्रकरणात सखोल चौकशीची मागणी केली आहे। तसंच प्रवीण तायडे यांनीही पोलीस प्रशासनाकडे कठोर कारवाईची मागणी करत आरोपींना अटक करून शिक्षा देण्याची मागणी केली आहे। या प्रकरणाच्या गांभीर्यामुळे आता SIT चौकशीची मागणी जोर धरू लागली आहे। बदनामीच्या भीतीपोटी अद्याप कोणतीही पीडित मुलगी किंवा तिचे पालक तक्रार देण्यासाठी पुढे आलेली नाही। या पार्श्वभूमीवर अमरावती ग्रामीण पोलिसांनी पीडित कुटुंबियांना सहकार्याचे आवाहन केले आहे। पीडित मुलींची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल, त्यांना सर्व प्रकारच्या कायदेशीर मदती केल्या जातील। अशा विकृतांना शिक्षा होण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन पोलीस अधीक्षक कार्यालयातर्फे करण्यात आले आहे। नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि समाज माध्यमांवरील आक्षेपार्ह पोस्टला प्रतिसाद देऊ नये असेही पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे। घटनेमुळे पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे की सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींशी संवाद साधताना सावधगिरी बाळगणं किती महत्त्वाचं आहे। आता या प्रकरणात पुढे काय होणार? अयान अहमदला अजून कोणाची फूस आहे का? पीडित तरुणींना न्याय मिळणार का? आणि आणखी किती अशी प्रकरणं बाहेर येणार आहेत? असे अगणित प्रश्न आता निर्माण होत आहेत। तोपर्यंत या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की कळवा आणि पुढील अपडेटसाठी MHA MTV ला फॉलो करा। धन्यवाद।